नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज तुमच्यासाठी अपूर्णांक नावाचा एक टॉपिक घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये अपूर्णांकांची बेरीज कशी करायची असते ते आपण पाहूया. तर मुलांनो पहा, तुमच्या समोर एक उदाहरण आहे अपूर्णांकाचं. 2/3 अधिक 3/2 अधिक 7/4. यामध्ये 3 अपूर्णांकांची बेरीज आपल्याला दिलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर या प्रत्येक अपूर्णांकाचा पाया हा वेगवेगळा आहे. पहिल्याचा पाया म्हणजे बेस, त्याला छेदस्थांची संख्या आपण म्हणतो ती 3 आहे, दुसऱ्याची 2 आणि तिसऱ्याची 4. म्हणजे जर छेदस्थांची संख्या वेगवेगळी असेल तर कशा पद्धतीने सोडवायचंय, आपण त्यासाठी लसावीची पद्धत वापरणार आहोत. तर लसावीची पद्धत म्हणजे काय मुलांनो, 3, 2 आणि 4 यांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. तर त्यासाठी काय करायचंय मुलांनो, 3, 2, 4 या संख्येमध्ये जी सर्वात मोठी संख्या आहे तिचा पाडा अगोदर म्हणा, किंवा लसावीची आपल्याकडे दुसरी पण पद्धत आहे अवयव पद्धती, तिने पण आपण लसावी काढू शकतो. तर पहा मुलांनो, 4चा पाडा जर आपण म्हणलं 4 1 4, बेदुने 4, पण 3च्या पाड्यामध्ये 4 नाहीये. ओके, तर मग परत पुढे जा. 4 दुने 8, बेचोक 8, परत 3च्या पाड्यामध्ये 8 नाहीये. मग पुन्हा 4 त्रिक 12, बेसख 12 आणि 3 चौक 12. म्हणजे तिघांच्या पाड्यामध्ये आपल्याला सारखी संख्या आणायची असते आणि त्या संख्येला आपण काय म्हणतो, लसावी म्हणतो. तर चला मग आपल्याला तिघांच्या पाड्यामध्ये मिळणारी संख्या मिळालेली आहे ती म्हणजे 12. तर पहा मुलांनो, मग आता काय करायचंय, या प्रत्येक संख्येचा 12 कसा झाला ते आपल्याला अगोदर शोधायचंय. मग पहा, 3चा 12 होण्यासाठी आपल्याला त्याला 4 ने गुणावं लागतं, 2चा 12 करण्यासाठी आपल्याला त्याला 6 ने गुणावं लागतं आणि 4चा 12 करायला आपल्याला त्याला 3 ने गुणावं लागतं. मग खाली ज्या संख्येने मल्टिप्लाय केलंय त्या संख्येने वरती पण आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. तर पहा मुलांनो, 3 ला आपण 4 ने गुणलं होतं म्हणून वरती सुद्धा कितीने गुणायचंय, 4 ने. 2 ला आपण या 6 ने गुणलं होतं म्हणून वरती पण इथे कितीने गुणायचंय, 6 ने. या 4 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं होतं तर वरती सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचंय. तर पहा मुलांनो, मग अगोदर या सगळ्यांचा पाया मी 12 करून घेतलाय. आता वरती पहा, बेचौकी झाले 8, मधलं चिन्ह आहे अधिक, 3 आणि 6चा गुणाकार 3 सक 18, मधलं चिन्ह पुन्हा आहे अधिक आणि 7 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21. ओके, तर मग अगोदर काय करायचं, पाया समान करून घ्यायचा आणि पाया समान करण्यासाठी त्यांना ज्या ज्या संख्येने गुणलं होतं त्याच अंकाने वरती आपल्याला गुणायचं आहे. तर पहा मुलांनो, यांची बेरीज करूया आपण. 18 आणि 8 या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती भरते मुलांनो 26. त्यानंतर 26 अधिक 21 आणि त्याला छेदस्थानी आहेत 12. मग बरोबर 6 आणि 1 झाला 7, 2 आणि 2 झाले 4 आणि त्याला छेदस्थानी किती आहे मुलांनो, 12. म्हणजे 47/12 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. जर या उत्तराला पुन्हा संक्षिप्त भाग जात असेल तर भाग द्यायचा आणि जात नसेल तर ते उत्तर असंच ठेवायचंय. म्हणजे या 3 अपूर्णांकांची बेरीज झालेली आहे 47/12. धन्यवाद.